नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा मी आज बटाटा आणि साबुदाणा यांच्या पापड्या घातलेल्या आहेत. कलर किती सुंदर दिसतोय. इकडं पण घातलेले आहेत आणि ह्या पेपरवर पण आज तुम्हाला दाखवण्यासाठी थोड्याशा घातलेल्या आहेत. तर विशेष एक गोष्ट तुम्हाला सांगायची, खरं तर माझे हे चॅनल जे आहे ते शैक्षणिक आहे, परंतु मला एक खूप आवश्यक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटली, शेअर करावीशी वाटली. हा अनुभव माझा 2 वर्षापासूनचा आहे, पण खात्री पटल्याशिवाय कोणाला सांगणं बरोबर नाही, म्हणून मी थांबले होते. तर ह्या काल घातलेल्या आहेत मी पापड्या बटाटा आणि साबुदाण्याच्या. खरं तर आमच्या घरामध्ये ह्या पापड्या खूप आवडतात आणि म्हणून मी या जास्त प्रमाणामध्ये घालते. तर ही अब्रकच्या पेपरवर घातलेली पापडी आहे. बघा उलट्या साईडनी, बॅक साईडनी कशी याला चमक दिसते, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल. तर ही चमक कुठून आली बाबा? हे बघा, या पण पापडीवर असं चमक दिसते. तर ह्या जे पापड्या आहेत टोपलीतल्या, ते मी पेपरवर घातल्या होत्या आणि या टबमधल्या ज्या पापड्या आहेत तर ह्या मी कपड्यावर घातलेल्या आहेत. तर बघा, या पापडीला अजिबात चमक दिसत नाही आणि हे बघा अशा पद्धतीने घातलेल्या आहेत मी पापड्या. ह्या थोड्याशा असं वळलेल्या दिसतात, पण आपल्याला तर काही मोडूनच खायच्या असतात, त्यामुळं वळल्या तरी थोड्या हरकत नाही. पण विशेष गोष्ट एक मला शेअर करावी वाटते. बघा, या सगळ्या पापड्या उलट्या साईडनी ज्या आहेत याला विशेष चमक दिसते. तर ही चमक कुठून आली? तर या पेपरवर घातलेल्या ज्या पापड्या आहेत, उन्हामुळं पेपर तापतो आणि खालच्या साईडनी त्याला चमक येते. बघा, हे पेपरवरची पापडी तुम्हाला मी दाखवण्यासाठीच आज याच्यावर घातलेले आहेत आणि ही कपड्यावरची पण पापडी निघते, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला वाटतं की कपड्यावरची पापडी निघणार नाही, पण असं काही नाही. तर सर्व मैत्रिणींना माझी विनंती आहे की तुम्ही अशा जे साबुदाण्याच्या वगैरे पापड्या आहेत, बटाट्याच्या पापड्या आहेत, तर पेपरवर न घालता कपड्यावर घालाव्यात. कारण हा जो पेपर आहे, मेन कागद आहे अब्रक, ते या पापड्यातून आपल्या शरीरामध्ये जातं आणि शरीराला खूप मोठी हानी होऊ शकते. त्यामुळं माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्या प्रकारच्या पापड्या या कपड्यावर घालाव्यात. या पापड्या मी सकाळी 9 वाजता घालून गेले होते आणि आता सगळ्या उलट केलेल्या आहेत. तर त्या एकदम व्यवस्थित निघालेल्या आहेत. पाणी वगैरे टाकायची पण काही गरज नाही लागलेली. तर तुम्ही ही मला वाटतं अशा पद्धतीनेच घाला. आत्ता 12:15 वाजलेत, तर 12:15ला माझ्या सगळ्या पापड्या उलटून झालेल्या आहेत. तर म्हणजे थोड्याशा ओलसर आहेत, तेव्हाच उलट कराव्या, म्हणजे त्या वळणार पण नाहीत आणि वाळतील पण लवकर आणि असं व्यवस्थित निघतील. आता या पापडीची, कालच्या पापडीची मी चमक अजून एकदा दाखवण्याचा प्रयत्न करते. तर दिसतंय का नाही हे बघा तुम्ही, आणि प्रत्यक्ष मला वाटतं अनुभव घेऊन खात्री करा. पण नक्कीच आहे हे, मी 2 वर्षापासूनचं निरीक्षण करते आणि मगच हा व्हिडिओ बनवलेला आहे. बघा, हा कागद, मेन कागद आपल्या पोटामध्ये गेलेलं काही ठीक नाही. बघा, या आजच्या बटाट्याच्या पापड्या आहेत कपड्यावर घातलेल्या. पाठीमागच्या साईडने अजिबात चमक नाही आणि वजनी प्रमाण म्हणाल तर 9 किलोच्या पापड्या घातल्या होत्या मी. 10 किलो बटाटे आणले होते, पण 1 किलो बाजूला काढून ठेवले होते. तर 425 झालेल्या आहेत. तर म्हणजे 9 किलो बटाट्याच्या 425 पापड्या होतात. म्हणजे आपल्याला अंदाज येण्यासाठी मी सांगते.